हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आज 3 सप्टेंबर 2025 आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर मध्ये अशा कोणत्या बातम्या आलेल्या आहेत ज्या तुम्हाला एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी आणि यूपीएससी साठी महत्त्वाच्या राहू शकतात, त्याचा एक आढावा आपल्याला आजच्या या सेशन मध्ये घ्यायचा आहे. सो आपण स्टार्ट करू. आपला जो फॉर्मॅट राहतोय त्यामध्ये आपण काय करतोय तर पान नंबर, आजच्या द हिंदूचं पान नंबर, कोणती बातमी आहे, बातमीचं टायटल काय आहे आणि त्यानंतर ती बातमी कोणत्या सिलेबस टॉपिक मध्ये तुम्हाला जोडून बघता येऊ शकते याचा एक आढावा आपण इथे घेत राहतो. त्याच पद्धतीने मग आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधून या ज्या बातम्या आहेत या तुम्हाला नक्की वाचायच्यात. 3 सप्टेंबर 2025 ही आजची तारीख आणि आपण बघू आता कोणत्या कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला आज कामात येऊ शकतात. ठीक आहे. पहिल्या पानावरती बातमी आहे, पुन्हा सुप्रीम कोर्ट, गव्हर्नर, हा जो सगळा मुद्दा आहे हा सुरू आहे आणि मग त्याच्यामधलीच अजून एक पुढची बातमी, टायटलच आहे गव्हर्नर्स कांट सिट ऑन बिल्स एंडलेसली. हे सुप्रीम कोर्टाचे जजेस म्हणतात किंवा गव्हर्नर जे आहेत ते बिल जे आहे त्याला अडवून नाही ठेवू शकत आणि मग त्यांनी इथे एक बेसिकली वाक्य पण वापरलं होतं, गव्हर्नर्स कॅन नॉट अज्युम टू बी रॉयल्टी इन अ रिपब्लिक. ठीक आहे, म्हणजे रॉयल्टी म्हणजे एक राजेशाही सारखं तिथे गव्हर्नर अज्युम नाही करू शकत स्वतःला, असं तिथे म्हणणं आहे कोर्टाचं. ठीक आहे. जीएस पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ओव्हरऑलच ही बातमी, असं काय या बातमीवरून प्रश्न असतो असं नाही, पण हा मुद्दा चर्चेमध्ये आहे त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थितपणे अॅनलाइज करून घेणं गरजेचं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलने त्याला बघता येईल. त्यानंतर पहिल्या पानावरती अजून एक बातमी आहे, अजून एक भूकंप आलेला आहे अफगाणिस्तानमध्ये आणि मग त्याची बातमी इथे आलेली आहे की ॲज डेथ टोल पासेस 1400 अनदर अर्थक्वेक हिट्स अॅन ऑलरेडी फ्रॅजाईल अफगाणिस्तान. ठीक आहे. काल आपण बघितलं होतं किंवा भारताने अफगाणिस्तानला एड जे आहे ते पाठवलेलं होतं आणि मग त्यामध्ये पुन्हा ही बातमी एक कंटिन्युटी मध्ये आपल्याला दिसते की अजून एक भूकंप आलेला आहे. ठीक आहे. जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंटच्या अँगलने याला आपण बघू शकतो. पहिल्या पानावरती अजून एक जी बातमी आहे, जे प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट इथे आलेलं आहे. सेमिकॉन नावाचा एक प्रोग्राम होता, तिथे ते बोलत होते इंडिया सेट्स आईज ऑन $1 ट्रिलियन सेमीकंडक्टर मार्केट आणि प्रधानमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, पीएम प्रॉमिसेस फास्टर अप्रुव्हल्स आणि मग या सगळ्या पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये अजून एक त्यांनी जे वापरलं होतं, पहिले तर ते काय म्हणले $1 ट्रिलियन एवढं सेमीकंडक्टर मार्केटला टार्गेट करतंय इंडिया आणि मग गव्हर्नमेंट कडून यामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही, फास्टर अप्रुव्हल तिथे मिळतील असं प्रधानमंत्री म्हणले. आता हे बोलताना अजून एक काय म्हणलं गेलेलं आहे तिथे, दॅट सेमीकंडक्टर चिप्स आर दी डिजिटल डायमंड्स. ठीक आहे. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये चांगल्या कॅची राहू शकतात. सेमीकंडक्टर चिपला पंतप्रधानांनी काय म्हणलेलं आहे, डिजिटल डायमंड्स. ठीक आहे. डिजिटल डायमंड्स आहेत आणि जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी आणि प्रिलिम्स मध्ये पण आपल्याला यासारख्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. तो एक भाग झाला. पान नंबर 4 वरती या. इंडिया आणि थायलंड यांच्यामध्ये जॉईंट एक्सरसाइज जी आहे, मिलिटरी एक्सरसाइज, ती कंडक्ट केली गेलेली आहे. इंडिया, थायलंड आणि ती मेघालयामध्ये कंडक्ट झाली ही एक्सरसाइज. एक्सरसाइजचं नाव काय होतं, नाव काय बघा, मैत्री 14. ठीक आहे. 14वी एक्सरसाइज आहे, मैत्री नाव आहे त्याचं. ठीक आहे. हे लक्षात राहू द्या आपल्याला. इंडिया आणि थायलंड यांच्यामधली एक्सरसाइज आहे, मैत्री नाव आहे. ठीक आहे. कुठे झाली तर आता रिसेंटली सुरू झालेली आहे मेघालयामध्ये. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 6 वरती या. पान नंबर 6, सिंगापूरचे जे पंतप्रधान आहेत ते भारतामध्ये आलेले आहेत आणि मग त्या पद्धतीने ही पूर्ण जीएस पेपर 2 IR मध्ये ही बातमी काउंट करता येऊ शकेल आपल्याला. सो सिंगापूरचे जे प्राईम मिनिस्टर आहेत वॉंग, त्यांचं नाव आहे, बिगिन्स इंडिया व्हिजिट फॉर पार्टनरशिप टॉक्स आणि मग या वर्षी महत्वाचं काय तर इंडिया आणि सिंगापूर यांच्या डिप्लोमॅटिक रिलेशनला 60 वर्ष तिथे झालेले आहेत. ठीक आहे. सो 60th अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे पण ही जी व्हिजिट आहे ही महत्वाची राहते. सो जीएस पेपर 2 IR मध्ये आपण ह्या पॉइंटला डिस्कस करू शकतो. पान नंबर 6 वरती अजून एक बातमी आहे. यावेळेस जी COP आहे, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजची, ही COP होणार आहे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये कुठे होणार आहे तर बेलेम, BELEM, पोर्ट सिटी आहे तिथली, बेलेम नाव आहे, बेलेम मध्ये होणार आहे यावेळेसची COP. ठीक आहे. COP नंबर काय, COP नंबर आहे 30. आता हे जे बेलेम आहे, बेलेमला अजून एक काय म्हणलं जाते, दिस इज नोन ॲज गेटवे टू अमेझॉनियन रेन फॉरेस्ट. अमेझॉन रेन फॉरेस्टचं गेटवे म्हणून त्याला बघितलं जाते, त्याचं नाव आहे बेलेम. ठीक आहे. पोर्ट सिटी ऑफ
बेलेम. ठीक आहे. आता बेसिकली मग तिथे पूर्ण आता तयारी सुरू झालेली आहे, तर त्याबद्दलची बातमी होती. आणि मग तिथे एक स्टेटमेंट आलं होतं तिकडचे जे बेसिकली प्रत्येक सीओपीच्या वेळेस एक प्रेसिडेंट अपॉइंट केले जातात. ठीक आहे. मग इथे ब्राझीलमध्ये होते म्हटल्यावरती ब्राझीलचे प्रेसिडेंट तिथे सीओपीचे प्रेसिडेंट असणार आहे का? नाही. तर ब्राझील मधले एक मंत्री आहेत, त्यांना तिथे COP 30 चे प्रेसिडेंट केलेले. मग त्यांचं काय वाक्य होतं, दॅट COP 30 टू फोकस ऑन नोन सोल्युशन्स सेज इट्स प्रेसिडेंट. जे सोल्युशन्स माहिती आहेत आपल्याला त्यावरती आम्ही फोकस करणार आहोत की त्याला कशा पद्धतीने युटिलाइज करता येऊ शकेल. ठीक आहे. सो COP 30 आता येईलच, त्यावेळेस पुन्हा चर्चा होणार आहे. बट इथे आपल्याला हे बेलेम हे नाव सध्या माहिती असलं पाहिजे. आणि GS पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन आणि प्रिलिम्स दोन्ही अँगलनी या बातमीकडे आपल्याला बघता येऊ शकेल. पान नंबर 6 वरती पुढे अजून एक बातमी आली. भारताचे जे राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती त्यांनी म्हणलेलं आहे बँकिंग इंडस्ट्री इज हॅव्हिंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इंडिया. सो त्यांचं स्टेटमेंट काय, बँकिंग इंडस्ट्री प्लेज अ की रोल इन इंडियाज ग्रोथ स्टोरी. ठीक आहे. हे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हणलेलं आहे. ठीक आहे. GS पेपर 3 मध्ये इंडियन इकॉनॉमीच्या अँगलनी बँकिंग सेक्टरचं इम्पॉर्टन्स कुठे जर तुम्हाला रिफ्लेक्ट करायचं असेल तुमच्या आन्सरमध्ये, तर राष्ट्रपतींचं हे वाक्य तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पान नंबर 6 वरती आपण आलो. पार्लमेंट पॅनल सीक्स बेटर रुरल मोबाईल सर्व्हिसेस. पार्लमेंटरी पॅनल म्हणजे कोणतं तर आपलं पब्लिक अकाउंट कमिटी जे आहे त्यांचं म्हणणं पडलं की आपल्याकडे जे रुरल लेवलवरती मोबाईल सर्व्हिसेस आहेत त्या बेटर झाल्या पाहिजे. आणि मग हे आपण कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर GS पेपर 3 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा जो सिलेबस टॉपिक आहे तिथे आपण याला तिथे यूज करू शकतो. पब्लिक अकाउंट कमिटीचा असं म्हणणं आहे. ठीक आहे. पूर्ण त्यांचा रिपोर्ट डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित इथे वाचून घ्या. पान नंबर 7 वरती आपण आलो. बायोडायव्हर्सिटी रिलेटेड पूर्ण एक डिटेल अनालिसिस दिलेलं आहे. काय म्हणतात बघा, हाऊ डेड बर्ड्स ओल्ड मॅप्स आर हेल्पिंग सायंटिस्ट ट्रॅक दी बायोडायव्हर्सिटी लॉस. मग स्पेसिफिकली त्यांनी तिथे निलगिरीचा जो भाग आहे, निलगिरीच्या भागामध्ये बेसिकली कोणत्या कोणत्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते त्या अँगलनी पूर्ण ही बातमी इथे दिलेली आहे. पूर्ण न्यूज अनालिसिसच आहे ते. आणि मग कशा पद्धतीने बायोडायव्हर्सिटी लॉसला ट्रॅक करता येऊ शकेल यावरती तिथे चर्चा झालेली आहे. आणि सच काइंड ऑफ टॉपिक्स बायोडायव्हर्सिटी रिलेटेड जे आहेत दीज आर हायली इम्पॉर्टंट फॉर युअर मेन्स एक्झामिनेशन. GS पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन मध्ये तुम्ही ह्याला तिथे बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 8 वरती या. पान नंबर 8 सुप्रीम एडिटोरियल आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अजून महिला जजेस तिथे असल्या पाहिजे याबद्दल चर्चा त्या एडिटोरियल मध्ये केली गेलेली आहे. सो इंडिया नीड्स मोर वुमेन जजेस इन दी सुप्रीम कोर्ट. GS पेपर 2 ज्युडिशियरी आणि GS पेपर 1 इंडियन सोसायटी दोन्ही अँगलनी आपल्याला या बातमीकडे बघता येऊ शकेल. त्यानंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आली. रिसेंटली जे भूकंपाचे आपल्याला घटना बघायला मिळतात त्या रिलेटेड आपण म्हणू शकतो दॅट बरीड इन रबल earthquakes need not be deadly if building codes are followed strictly. ठीक आहे. म्हणजे तेवढे डेडली नाही राहणार अर्थक्वेक जर तुम्ही पूर्ण जे बिल्डिंग कोड्स आहेत, अर्थक्वेक रेजिस्टंट बिल्डिंग्स आपण जसं म्हणतो, ते जर व्यवस्थितपणे स्ट्रिक्ट वे मध्ये फॉलो जर केले तर या घटना जेवढ्या धोकादायक वाटतात तेवढ्या असणार नाही. असं इथे पूर्ण ते ओपिनियन आलेलं आहे. GS पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आपल्याला याला बघता येऊ शकेल. पान नंबर 9 वरती या. सिकल सेल एनिमिया जो आहे त्या रिलेटेड बातमी आहे. आपण 2047 चं टार्गेट ठेवलेलं एलिमिनेशनचं राईट बजेटमध्ये मागच्या वेळेस. तो सिकल सेल जे आहे द बॅटल फॉर डिसॅबिलिटी जस्टिस. मग हे सिकल सेल हा जो डिसीज आहे याला बेसिकली आपला डिसॅबिलिटी रिलेटेड लॉ जो आहे त्यामध्ये आपण कशा पद्धतीने बघतोय, त्यामध्ये अजून काय काय इम्प्रूव्हमेंट झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती ते चर्चा झालेली आहे. सिकल सेल एनिमिया या डिसीजकडे एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने इथे बघितलं गेलेलं आहे. त्यामुळे हे व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे. GS पेपर 2 हेल्थ आणि GS पेपर 2 गव्हर्नन्स दोन्ही अँगलनी ही बातमी तुम्हाला कामात येऊ शकेल. पान नंबर 12 वरती या. पान नंबर 12 प्रधानमंत्री मोदी रिसीव्ज फर्स्ट मेड इन इंडिया विक्रम 32 बिट चिप. आता विक्रम 32 बिट चिप म्हणजे काय, एक प्रकारचं मायक्रो प्रोसेसर आहे ते आणि जे इंडिजिनसली बनवलं गेलेलं आहे आणि पहिलं आहे आपलं फर्स्ट मेड इन इंडिया मायक्रो प्रोसेसर चिप. त्याचं नाव काय, विक्रम. विक्रम हे नाव ठेवलेलं आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो यांच्याद्वारे त्याला बनवलं गेलेलं आहे आणि मग विक्रम साराभाई यांच्या नावाने त्याला तिथे विक्रम हे नाव दिलं गेलेलं आहे.
प्रधानमंत्री मोदी यांना ते बेसिकली फोटो पण आलेला आहे की त्यांना ते दिलं गेलेलं आहे. ठीक आहे. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसेंट डेव्हलपमेंट हा कुठे तो GS पेपर 3 मध्ये जो सिलेबस टॉपिक आहे आपला त्यामध्ये आपण याला बघू शकतो. इवन दिस कॅन ऑल्सो बी आस्क्ड इन युअर प्रिलिम्स एक्झामिनेशन. ठीक आहे. तो एक भाग झाला. पान नंबर 14 वरती या वेगवेगळे देश आहेत पॅलेस्टाईनला रेकॉग्नाइज करणार आहेत असं म्हणलं जातंय. मग त्यामध्ये आपण ऑलरेडी मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं, फ्रान्सचं एक नाव आपण बघितलं होतं. आता बेल्जियम जो आहे हा पण समोर आलेला आहे. बेल्जियम इज द लेटेस्ट नेशन प्लॅनिंग टू रेकॉग्नाइज अ पॅलेस्टिनियन स्टेट. ठीक आहे. मग हे पूर्ण कोण कोण रेकॉग्नाइज करायचं प्लॅन करते या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ट्रॅक ठेवला पाहिजे. प्रिलिम्स साठी या गोष्टी कामात येऊ शकतात. फायनली 15 नंबर वरती आपण आलो. 15 नंबरचं पेज आहे. WHO यांनी तिथे बेसिकली काय म्हणलेलं आहे, सुसाईड इज व्हेरी यू कॅन से क्रिटिकल फॅक्टर नाउअडेज आणि मग त्याबद्दलचं त्यांनी पूर्ण रिपोर्ट दिलेला आहे. सो WHO सेड सुसाईड बिहाइंड 1 in every 100 डेथ्स. ज्या काही 100 डेथ होत आहेत त्यापैकी एक डेथ सुसाईडनी होती आहे आणि मग याला लवकरात लवकर काही ना काहीतरी याचं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये अँग्झायटी असेल किंवा आपण म्हटलं की डिप्रेशन असेल या सगळ्या गोष्टींना विशेष महत्व दिलं पाहिजे आणि काही ना काहीतरी याचं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. सो WHO पण यावरती स्टेटमेंट आलेलं आहे. GS पेपर 2 हेल्थच्या अँगलनी आपल्याला या बातमीकडे बघता येऊ शकेल. सो या झाल्या तुमच्या आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधल्या सगळ्या बातम्या ज्या तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. इन द एंड आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण अपार्ट फ्रॉम UPSC MPSC अजून बरेचसे वेगवेगळे कोर्सेस रन करतो. यासाठी डेडिकेटेड टीम आपल्याकडे काम करतात. मग त्यामध्ये TET टेट असेल, त्यानंतर इंजिनिअरिंग रिलेटेड एक्झाम्स असतील किंवा महानगरपालिका भरती असेल, पोलीस भरती असेल, MBA परीक्षा असतील, बँकिंग इन्शुरन्स असेल, इवन इग्नाइट पाठशाला नावाचा आपला प्लॅटफॉर्म आहे त्यावरती आपण ज्या नवोदय परीक्षा आहेत त्याची देखील तयारी करून घेतो. त्याचं YouTube चॅनल पण आहे, ते पण तुम्ही एकदा नक्की चेक करू शकता. त्यानंतर बाकी जर आपण म्हणलं तर ज्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, आता रिसेंटली आता CDPO महिला बाल विकास भरती, सो त्याची आपल्याकडे बॅच चालू आहे. किंवा महानगरपालिका भरती असेल तर कल्याण डोंबिवली आहे, ठाणे महानगरपालिका आहेत. वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या वॅकन्सीज आता येत राहतात. मग त्यासाठी आपण डेडिकेटेड बॅचेस रन करतो आणि यासाठी वेगळी प्रॉपर टीम आपल्याकडे काम करते. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आहेत त्यांना नक्की याबद्दलची माहिती द्या जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचा फायदा तिथे होऊ शकेल. इन द एंड आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे, हे तुम्ही जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. सो तिथून ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे पण आपण वेगवेगळे अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करत राहतो. क्विजेस वगैरे पण त्यावरती सुरू राहतात. तिथेच खाली डिस्क्रिप्शन लिंक बॉक्स मध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची पण लिंक बघायला मिळेल. सो तिथून इंस्टाग्रामही जॉईन करून घ्या. तिथे पण आपल्याला अपडेट्स मिळत राहतात. YouTube चॅनल सबस्क्राईब केलं असेल, नसेल केलं तर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल मग तर थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.